मला स्वतःला पुण्याला जायचं आहे आणि त्यामुळे मी थोडक्यात बोलणार आहे. बाकीचे सहकाऱ्यांचं या ठिकाणी भाषा नाही, त्यामुळे तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही. आज मला मनापासून एका गोष्टीची आठवण होती. अहमदनगर, अहिल्यादेवी नगर ही नगरी एक ऐतिहासिक नगरी आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक इतिहास निर्माण करण्याचं काम या नगरीमध्ये झालं. 8 ऑगस्टला महात्मा गांधींनी 1942 साली मुंबईमधून ऑगस्ट क्रांती मैदानामधून इंग्रजांना चले जाऊची घोषणा केली आणि त्याच दिवशी महात्मा गांधींना अटक केली. अटक करून त्यांना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये आणलं. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही ऑगस्ट क्रांती मैदानात होती. महात्मा गांधींना अटक केले गेले आणि ही काँग्रेस वर्किंग कमिटी, ज्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते, राजेंद्र प्रसाद होते, अब्दुल कलाम आझाद होते आणि आणखी बाकीचे त्यांचे सहकारी होते, त्या सगळ्यांना अटक केली आणि नगरच्या या किल्ल्यामध्ये आणलं आणि त्या ठिकाणी 2 वर्ष त्या ठिकाणी ठेवलेले होते. हा किल्ला हा ऐतिहासिक आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा इतिहास हिस्ट्री ऑफ इंडिया या नावानं जवाहरलाल नेहरूंनी इथं लिहिला, तो सगळ्या जगामध्ये गेला. अनेकांनी असं एक प्रकारचं काम त्या अटकपूर्व काळामध्ये केलं, ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलं. आणि म्हणून हा अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याचा विचार देशवासियांना सांगण्यासाठी पुढाकार घेणारा अशा प्रकारचा हा जिल्हा होता आणि हे शहरसुद्धा होतं. आज एक वेगळी परिस्थिती देशात आहे. मोदींचं राज्य, या राज्यामध्ये लोकशाही कितपत आहे किंवा राहणार आहे याची चिंता वाटावी अशी स्थिती अनेकांच्या वरतीची उदाहरणं सांगता येतील. आज तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री पाहिले, 3 वेळेला हजारोच्या मताने दिल्लीमध्ये निवडून आले. लोक त्यांच्या फाशीची आहेत, आज ते तुरुंगामध्ये आहेत. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये. झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री कुठेतरी मोदींच्या धोरणाला विरोध करतो म्हणजे तर त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकतात, संजय राऊत साहेबांना तुरुंगामध्ये टाकतात, अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये टाकलं. ही काही लोकशाही आहे? सत्ता ही याच्यासाठी वापरायची नसते. पण मोदी एखाद दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधी कोणतं बोलतं सांगतं म्हटल्याच्या नंतर त्यांना ते मान्य होत नाही आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो या सगळ्या अटकसत्रातून आपल्या सगळ्यांना स्वच्छप्रमाणे करते. आज अनेक प्रकारची संकटं त्यांनी उभी केली. त्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. तो विचार कोणता? ही लोकशाही शिकवली पाहिजे. एका दृष्टीनं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की या देशाच्या संविधानावर यांचा आक्षेप आहे. ते 1000 वेळेस सांगतात की आम्ही ते धक्का लावणार नाही. एका बाजून ते हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे एक खासदार कर्नाटकमधून, त्यांचं नाव हेगडे, ते जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला बदलायची आहे. ती बदलायची असेल तर मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त जागा द्या. त्यांचे एक लल्लू यादव म्हणून उत्तर प्रदेशमध्ये खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने मागणी केली
की घटना बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि ते काम मोदी करू इच्छितात आणि ते करायचं असेल तर त्यांना शक्ती द्या, त्यांना 400पेक्षा जास्त खासदार देऊन टाका. एक त्यांची भगिनी आहे, तिचं नाव ज्योती बिर्ला, हे खासदार आहे राजस्थानमध्ये. तिने हेच निवेदन केलं की आम्हाला घटना बदलायची आहे आणि ती घटना बदलायची असेल तर त्यासाठी मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त खासदारांची आवश्यकता. याचा अर्थ स्वच्छ आहे की ते घटना त्यांना बदलायची, तुमचा अधिकार उद्ध्वस्त करायचा आहे. हळूहळू त्या रस्त्याने चाललेच. त्यांनी एक ट्रायल केली. त्याचा महाराष्ट्रासारखं राज्य काय परिस्थिती इथं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का? पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात. आता या निवडणुका किती दिवस नाही, वर्ष 2 वर्ष. पण त्यांना हे बघायचे की एकदा निवडणुका घ्यायच्या संबंधीची नेहमीची पद्धत ही आपण बाजूला ठेवली, त्या निवडणुका नाही घेतल्या, लोक गप्प बसले, तर त्यानंतरच्या काळामध्ये घटना बदलून समान अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचा हे सूत्र त्यांचं जर असेल तर आपल्या सगळ्यांना जागं व्हावं लागेल. मोदी साहेब हे करण्याच्यासाठी समाजामध्ये एक प्रकारचा अंतर्वाद असतो. याच अहमदनगर शहरामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी काही भाषण केलं. या देशाच्या ऐक्याला हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, पारसी असो, जैन असो, या सगळ्यांना एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे. तोच हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीच्या रस्त्यावर जात आहे. हा शांतीचा संदेश आहे. हा शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. हा शांतीचा संदेश राष्ट्रसंत आचार्य आनंद उसे महाराज त्यांनी दिला होता, या शहरात दिलेला होता. आणि आज त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. त्या रस्त्याने जायचं असेल तर या रस्त्याचा सगळ्यात मोठा अडथळा हा जर कोणता असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांचं आहे. आणि त्यांना दूर कसं करता येईल, निवडणुकीमध्ये परिवर्तन कसं करता येईल हा विचार करायचा आहे. आणि तो विचार करण्याच्यासाठी सामान्यांच्यासाठी कष्ट करणारा स्वच्छ चारित्र्याचा एक उत्तम उमेदवार आपण सगळ्यांनी सरकारच्या रूपानं निवडलेलं आहे. त्याला मोठ्या मताने विजय करणं ही तुमची माझी जबाबदारी. ज्या वेळेला करोनासारखं संकट देशावर होतं, अनेक लोक परदेशामध्ये गेले, अनेक लोक घराच्या बाहेर पडले, ते घरातच राहिले. पण तुमच्या फार्नेरमध्ये दुष्काळी भागात एक स्वतंत्र यासाठी व्यवस्था करून या सगळ्या हजारो दुःखितांना, या पेशंट्सना अखंडपणानं त्यांची सुविधा देऊन सेवा करण्याचं ऐतिहासिक काम कुणी या देशात केलं असेल तर निलेश लंकेंनी केलं. आणि गरिबाची सेवा करणं, संकटग्रस्ताची सेवा करणं हे जसं तत्त्व आहे, अशा उत्तम व्यक्तीला मोठ्या मतांनी निवडून देणं. आणि त्यासाठीच आज त्यांची खून तुम्हाला माहिती आहे की तुतारी वाजवणारा माणूस त्या समोरचं वचन तुम्ही दाबावं आणि मोठ्या वचनाने त्या ठिकाणी विजयी करावं हीच विनंती करतो. आणि पुढच्या सभेला जाण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.